तर हल्ल्यानंतर आता अमोल मिटकरींची प्रतिक्रिया समोर येते, तर ते काय म्हणाले? नेहमीप्रमाणे ज्या काही लोकांच्या समस्या आमच्याकडे असतात, विशेषतः आता पावसाचं वातावरण आणि शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणून शासकीय विश्रामगृह अकोला येथे दुपारी 2 वाजता सर्व लोकांना भेटीचा वेळ दिला होता। त्या पद्धतीनं विविध गावातील लोक त्यांच्या समस्या घेऊन मला भेटायला आले होते। 2 वाजता मी या ठिकाणी आलो आणि आल्यानंतर अजूनही तिथेच बसलेलो आहे। मी गाडीत येईपर्यंत कोणी माईचा लाल समोर आला नाही, मी गाडीत असेपर्यंत एक कोणी मर्द समोर आला नाही। मात्र मी ज्यावेळेस अँटी चेंबरमध्ये बसून काही घटना म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या काही गोष्टी समजून घेत होतो, तितक्यात अचानक दार लोटण्याचा आवाज आला आणि गाडीच्या काचा फुटल्याचा आवाज आला। ती झुंड मनसे नावाच्या पक्षाची झुंड होती। आज त्यांच्या पक्षाचा माझ्या माहितीप्रमाणे विभागीय आढावा घ्यायला कोणीतरी त्यांचा वरचा पदाधिकारी आला होता। त्या वरच्या पदाधिकाऱ्याला बरं वाटलं पाहिजे म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या काही 1-2 कार्यकर्ते, कारण त्यांची ताकद या जिल्ह्यात अगदी शून्य आहे, त्यांनी त्या वरच्या नेत्याला बरं वाटावं म्हणून दार तोडलं। दार तोडून हल्ला करण्यासाठी अगदी सशस्त्र गुंडांची टोळी जशी येते तसा एकट्याला पाहून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण माझे सर्व सहकारी या ठिकाणी बसलेले असल्यामुळं त्यांचा हल्ला इथून निष्फळ गेला। आणि मग रागात त्यांनी येऊन एक कुंडी घेतली आणि माझ्या गाडीचे काच फोडताना एका महिलेला पुढे केलं। शेवटी महिलेला पुढे केल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांचाही त्या ठिकाणी नाईलाज झाला, नाहीतर मनसेवाले आले होते पण त्यांना त्यांच्या व्याजासहित आम्ही त्याचं चुकतं करून देत होतो। पण आमची ती परंपरा नाही, आमच्या पक्षाने आम्हाला सामंजस्याची भूमिका घ्यायला शिकवलेली आहे। उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे आमचं दैवत आहेत। जसं त्यांच्या साहेबांवर बोलल्यानंतर त्यांच्या बुडाला आग लागली, तसं आमचं सुद्धा मन कुठं व्यथित होते की गल्ली बोळातले टुकार लोक ज्यावेळेस आमच्या अजितदादांवर टीका करतात त्यावेळेस त्यांना तोडीसतोड उत्तर दिलं पाहिजे। महिलेला पुढं केलं नसतं तर आमच्या लोकांनी त्यांचे हातपाय कार्यक्रम त्यांचा वाजून त्यांना घरी पाठवलं असतं फ्रॅक्चर करून, पण आम्ही कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आमच्या अकोला जिल्ह्यात निर्माण होईल असं मी वागलो नाही। मी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक यांना फोन करून सांगितलं। आता माझ्या माहितीप्रमाणे सर्व पोलीस आलेले आहेत। रीतसर मी CCTV फुटेज घेतलंय। ज्यांनी ज्यांनी या गाडीवर भ्याड हल्ला केलाय त्या भ्याड हल्ल्याचा मी निषेधच, पण हे खरंच मर्दाची अवलाद असते तर मला समोरासमोर येऊन भेटले असते, तिथं वैचारिक चर्चा केली असती, पण ही मर्दाची अवलाद ठरले नाहीत, हे शेवटी नपुंसकच ठरले। त्यामुळे अशा लोकांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचं ते आम्हाला माहीत आहे। फक्त संस्कृतीचा भाग म्हणून मी शांत आहे। जे काही कायदेशीर कारवाई करायची आहे ते मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरुद्ध FIR दाखल करणार आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्वप्नील थोरात जे मिटकरी यांचे स्वीय सहाय्यक आहेत ते देखील फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। स्वप्नीलजी, हा सगळा प्रकार घडलेला आहे, या संदर्भात नेमकी काय अधिक माहिती आहे? नाही, जिल्ह्यातील लोकांना दिलेल्या वेळेप्रमाणे आमदार मिटकरी साहेब हे शासकीय विश्रामगृह येथे आले होते आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता आमदार गेस्ट हाऊस येथे पोहोचलेले असताना ऑलरेडी तिथं जमलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आमदार साहेबांची गाडी पकडली। महिलेला समोर करून ज्या चेंबरमध्ये साहेब थांबलेले होते तिथे जाऊन त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला, परंतु आमच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी तो प्रयत्न हाणून पाडल्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आमदार साहेबांची गाडी फोडण्याचा इथं उपद्रव केला आहे। खरोखर ही घटना अतिशय गंभीर असून कार्यकर्त्यांना जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बिघडवायची का हा प्रश्न यातून निर्माण होतोय आणि याचा आम्ही आमदार मिटकरी साहेबांचे कार्यकर्ते म्हणून, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून जाहीर निषेध करतोय आणि कायदेशीर बाबतीने आम्ही याचा मनसे कार्यकर्त्यांना उत्तर देणार आहे। स्वप्नीलजी, मनसैनिकांनी हा जो काही गोंधळ घातलेला आहे त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून किंवा अमोल मिटकरींकडून नेमकी काय भूमिका मांडली जाऊ शकते, नेमकी काय भूमिका घेतली जाऊ शकते? नाही, समोरचे लोक कोणत्याही प्रकारे काही करत असले तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नेहमी भूमिका ही कायदेशीर मार्गाने मांडलेली आहे। यांच्यासारखी गुंडशाही किंवा या प्रकारे आम्ही जिल्ह्याचं वातावरण बिघडू देणार नाही तसं आम्हाला नेत्यांनी मिटकरी साहेबांनी सांगितलेलं आहे। त्यासाठी आम्ही कायदेशीर बाजूने पुढे जाऊ आणि जर यानंतर अशा प्रकारचे अजून प्रकार घडले तर मग अमोल मिटकरी साहेबांची कार्यकर्ते काय आहे हे मनसेनिकांना दाखवून देण्यात येईल। नक्कीच धन्यवाद स्वप्नीलजी, तुम्ही झी24 तास सोबत जोडला गेलात आणि महत्त्वाची माहिती शेअर केली त्याबद्दल। आपण पाहतोय स्वप्नील थोरात अमोल मिटकरी यांचे स्वीय सहाय्यक आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले होते आणि नक्कीच कायदेशीर कारवाई यांच्या विरोधात करण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलंय।